उत्साह खरं तर बघायला मिळतोय। मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातही रात्रीपासूनच मुंबईकर मोठी गर्दी करतात। बाबुलनाथ मंदिराबाहेर भाविकांची लांबच लांब सध्या रांगा बघायला मिळतात। मुंबईमध्ये सुद्धा महाशिवरात्रीचा उत्साह बघायला मिळतोय आणि त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, सध्याची तिथली काय परिस्थिती, कसं चित्र नेमकं बघायला मिळतंय? कारण काल रात्रीपासूनच मुंबईकर खरं तर बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी गर्दी करताना बघायला मिळतात। नक्कीच आपण पाहिलं तर महाशिवरात्रीचा संपूर्ण सण आहे, उत्सव आहे, तो संपूर्णपणे भारत नाही तर जगभरामध्ये साजरा होत असताना आपण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरामध्ये आहोत आणि याच बाबुलनाथ मंदिरामध्ये काल रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी एक मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो गाभाऱ्यामध्ये देखील तेवढीच गर्दी आहे जेवढी या मंदिराच्या बाहेर आहे आणि रात्रीपासून रांगा लावून हे भाविक दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। बाबुलनाथ मंदिर म्हटलं तर मुंबईतील अतिशय जुनं असं 300 वर्षाहून जुनं मंदिर या ठिकाणी आपण हे म्हणू शकतो आणि याच बाबुलनाथ मंदिराला तसा इतिहास देखील आहे। मुंबईतील मलबार हिल परिसरामध्ये हे मंदिर आहे ते वसलेलं आहे आणि आज महाशिवरात्रीच्या दिनानिमित्त संपूर्णपणे मंदिराला विद्युत रोषणाई आहे ती केलेली आहे आणि तसंच गाभाऱ्यामध्ये फुलांची मोठी सजावट आहे ती देखील करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो हर हर महादेवच्या जयघोषामध्ये हा संपूर्णपणे भाविक आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्यासोबत अनेक भाविक आहेत, त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मित्रा, कधीपासून रांगेत होतास आणि आता दर्शन मिळतंय, काय सांगशील? 3 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून महाशिवरात्री आहे, कधीपासून रांगेत होतात, आज दर्शन मिळतंय? चांगलं आहे। हर हर महादेव पाहिलं तर हर हर महादेवचा जयघोष हा संपूर्णपणे या मंदिरामध्ये करण्यात पाहायला मिळतोय। मोठी गर्दी आपण भाविकांची बघू शकतोय, मोठ्या उत्साहाचं वातावरण त्यांच्यामध्ये आहे। निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।